आज ना संक्रांती होती, पण ना आम्हाला सुतक होतं ना, त्यामुळं मी काय केलं नाही ना. मग असं रात्रीचाच भात होता, तोच फ्राय केला आणि छान असा गरम गरम नाश्ता केला ना. आणि त्याच्यात क्रिशाच्या पप्पाला आहे ना ड्युटीवर जायचं होतं ना, त्यांचा पण डब्बा करायचा होता. उशिरा पण उठले होते ना, मग असं पटापटा उभ्यानेच खाल्लं ना. आणि मग त्यांचा डब्बा वगैरे करून दिला. तर इकडं आमची क्रिशा रडत होती, मम्मी तूच घे ना म्हणे. पण आमच्या दीदीने घेतलं ना तिला शौर्य, आणि मग शौर्य घेऊन बसलेली होती आणि कामं वगैरे आवरले आणि खाली गेलो होतो ना. तर मग आमच्या दीदीची मैत्रीण भेटली ना खाली, तर बघा किती खुश होती आमची क्रिशा, लय हसत होती ना तिच्याजवळ. मग असं तिच्या जाऊन परत आमच्या दीदीजवळ गेली आणि मग मस्त असं मी आता पतंग उडवत होते ना इकडं. म्हटलं चला आता लहानपणीचीच आठवण आली ना. खरंच ना, एकदा लग्न झालं की माणूस आहे ना असं समजूतदारपणा असं दाखवतो, पण खरं जीवन तर आपलं हे बालपणातच असतं ना. जेवढं आपण बालपणा जपून ठेवू तेवढं म्हणजे आनंदी जीवन जगतो ना. तर ते मला आज कळालं. 12 वर्षानंतर मी पहिल्यांदा हा पतंग हातात घेतला. लहानपणी घ्यायचे, पण लग्न झालं तर समजूतदारपणामुळे ना असं आनंदाने जगत ना आपण, याचा त्याचा विचारच करत बसतो ना. तर चला